मरीन लाईन येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मरीन चेंबर येथे 5व्या मजल्यावर ही आग लागल्याचं समजतंय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। मुंबईमध्ये ही आग लागलेली आहे। आपण दोन दृश्य सध्या आपण बघू शकतो। भीषण अशी ही आग लागल्याचं बघायला मिळत आहे। 5व्या मजल्यावर मरीन चेंबर येथे ही आग लागली। एका ठिकाणी आपण जेव्हा ही आग लागलेली होती त्यावेळीची ही दृश्य आहे। आग मोठ्या प्रमाणात भडकत होती त्यावेळीची ही दृश्य। भीषण अशी ही आग लागलेली आहे आणि आग विझवण्याचे सध्या प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय। मरीन लाईन येथे एका इमारतीला ही आग लागली। 5व्या मजल्यावर ही आगीची घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। ही आग जेव्हा लागलेली होती त्या दरम्यान या घरामध्ये या मजल्यावर काही माणसं सुद्धा होती का हे सुद्धा अद्याप समजू शकलेलं नाहीये। याशिवाय या आगीचं कारण सुद्धा समजू शकलं नाहीये। मात्र अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघू शकतो। आपण ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। दोन दृश्य सध्या आपण बघू शकतो। इमारतीला आग लागली त्यावेळीची ही दृश्य। 5व्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। आगीनं रौद्ररूप धारण केल्याचं बघायला मिळत आहे। भीषण अशी ही आग लागली ज्यामध्ये हा 5वा मजला संपूर्णपणे जळून गेल्याचं बघायला मिळत आहे। संपूर्ण मजल्याला ही आग लागलेली आहे आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण धुराचे लोट सुद्धा दुसऱ्या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो। सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेलं नाही। मात्र आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। मरीन लाईन येथे एका इमारतीला ही भीषण आग लागली। 5व्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। आगीची भीषणता आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। खरं तर हा पूर्ण 5वा मजला या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं बघायला मिळत आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, आपण दृश्यांच्या माध्यमातून आगीची भीषणता बघू शकतो। रौद्ररूप आगीनं धारण केलेलं आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजू शकलंय का? गौरी, आगीने अजूनपर्यंत रौद्ररूप धारण केलेलं नाहीये। आग ही या मरीन चेंबर्स नावाची इमारत आहे। या 5व्या माळ्यावरती आग लागली। आपण बघतोय आगीचा आता धूर येतोय। आग नियंत्रणात येते हे या धुरावरनं जाणवतंय। 5वा माळा आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो। गोल मशीद आहे मेट्रो सिनेमाच्या मागच्या बाजूला आणि त्या गोल मशिदीच्या अगदी समोरच्या बाजूला ही इमारत आहे। मरीन चेंबर्स नावाची इमारत आहे आणि याच्या 5व्या माळ्यावरती आग लागली आहे। हा भाग रेसिडेंशियल भाग जो आहे तो आहे। खालती केमिस्टची दुकानं आहेत, ड्रायफ्रूटची दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत। अशी त्यामुळे ही आग नियंत्रणात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। बिल्डिंग जी आहे ती सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे रिकामी केली गेलेली आहे। निवासी स्थानिक याच्यामध्ये रेसिडेन्शियल इमारत आहे, त्यामुळे आणखीन ही आग पसरू नये आणि जर का आग पसरली तर इतर लोकांना अडचण होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, लोकांना त्यातनं धोका होऊ नये म्हणून इमारत पूर्णपणे रिकामी केलेली आपल्याला पाहायला मिळते। 5वा माळा जो आहे तो आपल्याला धुमसताना दिसतोय। धूर बाहेर येतोय। काही वेळापूर्वी आगीचे थोडेसे लोट येताना दिसत होते। मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे गौरी या आगीवरती नियंत्रण मिळवत असल्याचं दिसून येतंय। काही मिनिटात आग ही आटोक्यात येईल अशी शक्यता अग्निशमन दलाचे जवान इथे सांगतायत। आपण इथे बघूया की पुन्हा एकदा सांगतो की आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो। गोल मशीद आहे मेट्रो सिनेमा मुंबई फोर्टच्या भागामध्ये। तिकडनं मागेच ही मरीन चेंबर्स नावाची इमारत आहे। या इमारतीच्या 5व्या माळ्यावरती दुपारच्या सुमारे साधारणतः पावणे 1 ते 1च्या दरम्यान ही आग लागलेली आहे। ज्या पद्धतीने इथे धुराचे लोट दिसत आहेत त्याच्यानुसार आगीवरती नियंत्रण मिळवतायत हे याच्यातून स्पष्ट होतं। अग्निशमन दलाचे जवान इथे आहेत, अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी सुद्धा आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या इमारतीच्या बाबतीत होता। ही इमारत जी आहे ती पूर्णपणे रेसिडेन्शियल इमारत आहे, निवासी इमारत आहे आणि त्याच्यामुळे या इमारतीमध्ये लोक राहतात। त्यांना जीवाला त्यांच्या जीवित काही धोका निर्माण होऊ नये, ती आग तिकडे पसरू नये याच्यासाठी
इमारत जी आहे ती पूर्णपणे रिकामी केली आणि त्याच्यानंतर खालती जी आहे ते हॉटेल आहेत, ड्रायफ्रूटची दुकानं आहेत, कपड्याची दुकानं आहेत, केमिस्ट आहे. त्यामुळे या आगीचा लोट पसरून इथे काही नुकसान होऊ नये याची काळजी घेतली गेली. आग जेव्हा मी इथे आलो तेव्हा ही आग धुराचं लोट मोठ्या प्रमाणात येत होते, काही प्रमाणात आगीच्या ज्वाळासुद्धा इथे दिसत होत्या. मात्र गौरी आता या आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे हे स्पष्ट होतंय. धूर येतोय, आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश येतंय याच्यातून दिसतंय. 5वा माळा आहे, आपण बघतोय तिकडनं धूर अजून बाहेर येतोय, जळलेलं दिसतंय. रेसिडेन्शियल आहे. ही आग नक्की कशामुळे लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागली का की काही चुकांमुळे ही आग लागली याची तपासणी अर्थात केली जाईल. मात्र अग्निशमन दलाच्या समोरचं आत्ताचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान म्हणजे ही आग आटोक्यात आणणं, आग नियंत्रणात आणणं आणि त्याच्यामध्ये यश येताना दिसतंय. आपण जेव्हा ही माहिती द्यायला म्हटल्याप्रमाणे सुरुवात केली सध्या तेव्हा आगीवर मोठ्या बऱ्याच प्रमाणात आगीचे प्रमाणात लोट येत होते. नियंत्रण मिळवण्यात मात्र यश आपण आलेलं आहे आणि सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुद्धा तुम्ही दिलात. पंकज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.